RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा। RNN न्यूज मराठी। रेती माफियांची वाढती दहशत, पत्रकारांनी जीवे मारण्याची धमक्या, प्रशासनाला कारवाईची मागणी। अवैध रेती तस्करीमुळे निर्माण झालेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या पत्रकारांना आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्याने पुसदमध्ये गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर पुसद येथील सर्व पत्रकारांनी एकत्र येत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने कठोर कारवाई करण्याची व पत्रकारांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे। दिलेल्या निवेदनानुसार अवैध रेती उत्खनन व चोरट्या वाहतुकीतून शासनाच्या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात चोरी होत असून या अवैध व्यवसायातून रेती माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे। महसूल विभाग व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले, मारहाण, दमदाटी तसेच जीवे मारण्याचे प्रयत्न वारंवार होत असल्याने कारवाई करणाऱ्या यंत्रणेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच वृत्त माध्यमातील बातम्यामुळे अनेकदा प्रशासनाला अवैध रेती तस्करी विरोधात कारवाई करावी लागते। मात्र अशा कारवाईनंतर रेती माफियांचा रोष पत्रकारांवर निघत असून त्यांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर वंदे भारत न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शेख महबूब शेख इब्राहिम यांना मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। अज्ञात व्यक्तीने फोन करून अवैध रेती तस्करी संदर्भात बातम्याचा उल्लेख करत शिवीगाळ करून बंदुकीची गोळी मारून जीवाने ठार करतो अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अदाखल पत्र गुन्हा नोंदविला। मात्र एवढ्या गंभीर स्वरूपाच्या धमकीनंतरही केवळ अदाखल पत्र गुन्ह्याची नोंद करून पुढील कठोर कारवाई न झाल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून रेती माफियाचे मनोबल वाढल्याची खंत पत्रकारांनी व्यक्त केली आहे। पत्रकारावरील धमक्या या केवळ प्रसार माध्यमाची मुस्कटदाबी नसून महसूल व पोलीस प्रशासनाला अप्रत्यक्ष आव्हान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कठोर फौजदारी कारवाई करावी, पत्रकारांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली। या मागणीचे निवेदन सर्व पत्रकारांनी संयुक्तपणे सादर केले आहे।